धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू ॲग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देताय एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा. माझे नाव वंशिका सुनील जाधव आहे. आज आपण इथे शेतकरी दिवस साजरा करत आहोत. शेतकरी हे आपल्या देशाचे पाठीराखे आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आजही भारताच्या 60 ते 70% लोकसंख्या शेत अवलंबून आहे. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा कोणत्याही ऋतूत शेतकरीचे काम थांबत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सान थोर नाही सान सुना काळजाची तुझ्या खाली जाई. तरी देवा शरण भोग कशा पायी हरवारी वाट दिशा अंधार गाई वाढून तो जीव माय बापा
study in 3rd standard. Today we gather here to celebrate Farmers' Day. The Farmers' Day celebrated on December 23rd. We thanks for farmer to growing food for us. आमच्या गावात होतं आणि इथं दात काढीत बसला. शेतात चाललोय. माझा पैसा कधी देणार मग मला? ओ दादा, आताच गोकुळ कारखान्याला ऊस दिलाय हो. बिल आलं की लगेच देतो. असं आण. तुझं ऊस किती टन गेलंय? अवघ्या 30 टनात. आणि येणारा किती पैसा? माझं टन किती आहे माहित आहे का तुला? या महिन्याचं व्याज पकडून 4,25,000 कर्ज आहे. एक लक्षात ठेव, 2 दिवसाचा टाइम देतो. जर माझे पैसे नाही आणून दिले तर तुझं घर जाळून टाकेल. समजलं का तुला? दादा, 2 दिवसात कसं देऊ मी कसं करू? मर कैलासराव, जर तू माझ्या हातनं मेलास ना तर फुकट मरशील. काय फुकट? त्यापेक्षा तू आत्महत्या कर ना. शासनाकडून पैसे तरी भेटतील. माझं कर्ज पण देशील, घरच्यांना पण पैसे देशील. चला रे. आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा एका शेतकऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1.25 लाखाची मदत जाहीर. काय करतोयस? काय चाललंय? हा, फास घेतोयस का? नाही दादा, नाही. फाशी घेत होतास का नाही तू? नाही तर काय करा मला मी? आमच्या शेतात काही तर पिकणच झालंय. तिथे कधी पाऊस पडला तर गारपीट हायच माझा. आमच्या नशिबाला फक्त ओला दुष्काळ आणि वाळा दुष्काळ एवढंच आहे. आणि या परिस्थितीतून पीक आणणार तर त्याला बाजारात भाव नाही. काय राहिलेलं काय माती खाव का? ओ, खताचे औषधाचे भाव आम्ही गगनाला भिडल्यात, गगनाला. शेती करावं का गाडव राखावं हे बी कळेना. हरलो दादा, हरलो. खरंय. तुझ्या समोर मरण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. घे 5 लावून घे. अरे घे ना, 5 लावून घे. कोण आहेस तू? तुला माझ्या मरणाची एवढी कशाला काही? मी पांडवा, इथं राहतो. तू कशाला वेळ घालतोस? घे ना, अरे 5 लावून घे. पेपरवाल्याला सांगावं लागेल. पेपरात बातमी छापून येईल. पेपरात? हा, पेपरात तुझा फोटो छापून येईल. हा, पण फ्रंट पेजवर नाही येणार. देशाच्या पोशिंद्याला फ्रंट पेजवर जागा नाही. 4थ्या किंवा 3ऱ्या असेल, ते एका कोपऱ्यात. तू कशाला वेळ घालतोयस? घे ना, 5 लावून घे. दादा, माझं एक काम तेवढं करा. मी गेल्यावर माझ्या माघारी माझ्या घरच्यांना सांगा रडू नका म्हणून. बाप कर्जासाठी गेलाय. या शाळेच्या पलीकडेच माझं घर आहे बघा. हा, माहित आहे ना, विचारेन. हा, आत्महत्या केलेलं माणसाचं घर कुठे आहे असं विचारल्यावर हे चप्पळगावचे लोक मला कन्नड मध्ये तरी सांगतील. तू कशाला वेळ घालतोय? घे ना, 5 लावून घे. दादा, माझ्या बायको पोरांना सांगा दुःख करायचं नाही म्हणून. ते कशाला दुःख करतील? बघायचंय का तुला? चल माझ्यासोबत, चल. गेला असेल पोरगा ग बाई. मामांची, जरा तुम्ही पारावर बघून ये जा. कुठे गेलेत? माझ्या कुटके डोळ्याने कधी दिसला बाळा, आणि कसं जाऊतच पडीत. बघ जा, कुठे गेला बाप तुझा? आई, बाबा आले. सकाळपासून नुसता घोर लावून टाकलाय. ते घरात
मला वाटलं बाईच्या कर्जाच्या पायी कुठे जीवाचं बरं वाईट. या बसा आता जेवायला आणते. एकदा घरात तरी सांगून जायचं ना कुठं गेलात. बाळा कुठं गेला होता करमून लागलं बा. बस बस. वहिनी त्याचा निर्णय झालाय. तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. वहिनी सांभाळा स्वतःला. बाबा 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 अजून इकडे करू. मी खूप अभ्यास करीन. मोठा साहेब होईन. मोठा साहेब बनून ना तुम्हाला लाख पैसे आणून देईन. बाबा आत्महत्या नका करू. बाळा चिमणीचे बघतोस का नाही. ती एक काडा गोळा करते आणि त्याच्यानेच घर उडवते. मग वादळ येतं सगळं उडून जातं. ती घाबरत नाही. पुन्हा घर बनवते. ती आत्महत्या नाही करत. आत्महत्या नाही करायचं. बघ रे बघ किती काळजी करतात तुझी. पण काळजीने पोट भरत नाही ना. शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहित असतं. त्यालाच लढावं लागतं दुष्काळाबरोबर. दरवर्षी वारीला जातो ना. शिकायला जातो की शतपावली करायला. अरे तुकोबाच्या काळात नव्हता का दुष्काळ. जेव्हा तुकोबाला गावाच्या बाहेर काढलं वाळीत टाकलं तेव्हा त्यांनी आत्महत्या नव्हती केली. त्यांनी स्वतःने एकट्याने विहीर बांधली. अशी कथा आहे. म्हणून सांगतात जनाबाईंना जात्यावर मदत करायला देव आला होता म्हणून पण सांगतात. पण हे कोण सांगत नाही की काम करण्याच्या पाठीमागे देव उभा असतो. हे लक्षात ठेव. ए कोण आहेस तू. मला तुझी काळजी आहे. कोण आहेस तू. देव. देवा मी चुकलो म्हणून तू मला भेटायला आला. मला माफ कर. मी या माऊलीसाठी भेटायला आलो. कारण तू जर हे घर सोडून निघून गेलास तरी ती शेवटपर्यंत या घराचाच विचार करेल. अरे तू हे घर सोडून वारीला मला भेटायला येतोस. अरे तू जेवढा माझा भावा करत नाहीस तेवढा ती इथे बसून करत असते. माझ्या धन्याची काळजी घे. म्हणून हे एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या. पण त्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली एक तर घटना आहे का. कारण तिला काळजी आहे सगळ्यांचीच. आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो. देवा मला माफ कर. मी चुकलो. मला माफ कर. उठा आणि कामाला लागा. I study in 4th standard. I speak one song and this song name is देवात काळजी रे. होणाऱ्या होताला जाणाऱ्या जाताला मागे तू फिरू नको. उगाच साडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझ्याही मानसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजाल काळजी रे. देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे. देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे. सोबती रे तू तुझाच अंतुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकटा. होऊ दे जरा उशीर सोडतो सकाळ धीर सार संपता पहा होई रे तुला. हो देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे. देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान रातीला धरतो ओठीला कशीर सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुन्हा मन
गाव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्या हे आभाळ माघार घेऊ नको. ओ उगाच भयान वादळ वाऱ्याचा पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्या चांदव्याने सार गजाल काळजी रे देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे. थँक्यू. घास पाऊस परतीचा घेऊन गेला. जाता जाता शेतात पाणी डोळ्यात अश्रू ठेवून गेला. जाता जाता शेतात पाणी डोळ्यात अश्रू ठेवून गेला. सोनं पिकलं होतं रानात लेकरासारखं जपलेलं. पोरीच्या लग्नाचं स्वप्न त्याच्या प्रत्येक दाण्यात लपलेलं. कर्ज फिटेल या आशेवर जीव आनंदाने नाचून गेला. मापात होता पाऊस तेव्हा वाटलं देव हसून गेला. उभं पीक आडवं झालं मेहनतीचा सारा चिखल झाला. डोक्यावरच्या कर्जाचा डोंगर बघता बघता पर्वत झाला. डोक्यावरच्या कर्जाचा डोंगर बघता बघता पर्वत झाला. पोर सारखं विचारतात बाबा पाठीला कशानं बाग आलं. पोरा सारखं विचारतात बाबा पाठीला कशानं बाग आलं. एवढ्या मोठ्या ओझ्याचा माझ्या थांब त्याला नाही लागला. एवढ्या मोठ्या ओझ्याचा थांब त्याला नाही लागला. आला सरकारी अधिकारी झालेलं नुकसान पाहून गेला. गरिबांचं बाण न शिवता श्रीमंताचा तेवढा मोजून गेला. श्रीमंताचा तेवढा मोजून गेला. पीक विमा मिळाला तुम्हाला तोंडाला पान पुसून गेला. सरकारच्या दारावरचा आसराही तेव्हा संपून गेला. देव तुझ्याच भरोशावर सगळं काही सोसलं होतं. देव तुझ्याच भरोशावर सगळं काही सोसलं होतं. एक नाय अनेक असलं पावसाळा मी झेललं होतं. पुन्हा लढाया नशिबाशी झोपेतन पाऊस उठून गेला. जाता जाता शेतात पाणी डोळ्यात अश्रू ठेवून गेला. जाता जाता शेतात पाणी डोळ्यात अश्रू ठेवून गेला. रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग. चिखलात उगवल फिरतीचं फुल ग. ओळणाऱ्या आबाळीचा चांदम्या तोडलेला फिरतीचा डंख गोड रगतात फिनलेला. वाटवरी काट कुट हात तुझा हातामंदी नग नग म्हणताना झाली कशी नजरबंदी. असा शेतकरी आमचा ह्यो रांगडा भाग्यवान आम्हा तो लाभला. घाम गाळून काळ्या मातीत घास सोन्याचा देतो जगाला. असा शेतकरी आमचा ह्यो रांगडा भाग्यवान आम्हा तो लाभला. घाम गाळून धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू. पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू.